सुनावणी संपलेली आहे। यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद केला। कट रचून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं निकम यांनी म्हटलंय। 8 डिसेंबरला हॉटेल तिरंगामध्ये विष्णू चाटे, सुदर्शन खुले यांच्यामध्ये बैठक झाली। यावेळी खंडणी प्रकरणात देशमुख आडवे येत असल्याचं म्हणत त्यांना धडा शिकवा असं चाटेने सांगितल्याचं निकम म्हणाले। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचंही यावेळी निकम यांनी कोर्टात म्हटलंय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बीडमधून। सुरेश, काय सांगाल? बीडमध्ये प्रकरण बीडच्या न्यायालयामध्ये हलवण्यात आलं आणि त्यानंतर झालेली ही सुनावणी, आजच्या सुनावणीत नेमकं काय काय झालंय? संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही पहिली सुनावणी होती। ज्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे हजर होते। आतापर्यंत फ्रेम चार्ज झालेला नाही, मात्र एकूण जो घटनाक्रम आहे, खंडणी प्रकरण आणि खंडणी प्रकरणातून हत्येचा घटनाक्रम जो घडलेला होता, त्या संदर्भात आज उज्ज्वल निकम यांनी तब्बल 30 मिनिट मान्य न्यायालयासमोर ही संपूर्ण घटनाक्रम सांगितला। त्याचबरोबर यामध्ये आरोपी कशा पद्धतीने टोळीनं हे करत होते आणि कट रचून कशा पद्धतीने केलं हे देखील आज मान्य न्यायालयासमोर मांडलं। मात्र हा संपूर्ण जो युक्तिवाद आहे, सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी मागच्या तारखेला देखील जी डॉक्युमेंट आहे, चार्जशीट मधले दोषारोप पत्रामध्ये जे काही डॉक्युमेंट दिले गेले नाहीत त्याची मागणी केलेली आहे। त्यामध्ये डिजिटल एव्हिडन्स, सीडीआर याची पूर्तता करावी अशा पद्धतीचे आदेश देखील न्यायालयाने दिलेले आहेत। निश्चितच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर जाऊयात सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी यांच्याकडे। सिद्धार्थ, काय सांगाल? आज झालेली ही पहिली सुनावणी, यामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला आहे? आपल्याकडे निकम यांनी कसा युक्तिवाद केलाय ते तर आहेच, पण जे आरोपी आहेत त्यांच्याकडून त्यांचे जे वकील आहेत त्यांनी काही युक्तिवाद केलाय का? बघा, आज खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर फक्त एका बाजूने म्हणजे फिर्यादीच्या बाजूने विशेष सरकारी वकील जे आहेत उज्ज्वल निकम यांनी आपली बाजू मांडलेली आणि या बाजूमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं प्लॅन झालेला आहे, म्हणजे किडनॅपिंग ते हत्या यामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या घटना घडल्यात किंवा कशा मीटिंग झाल्या, कुठल्या मीटिंगमध्ये काय घडलं आणि शेवटच्या मीटिंगमध्ये जसं विष्णूंनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं होतं की आता संतोष जो आहे देशमुख आडवे येत आहेत त्यांना कायमचा धडा शिकवा, या सगळा घटनाक्रम उज्ज्वल निकम यांनी त्या ठिकाणी सांगितलेला। खऱ्या अर्थानं एका बाजूनी या ठिकाणी आज युक्तिवाद झालेला आहे। मात्र जसं सुरेशनी सांगितलं की आरोपीच्या वकिलांना जे काही एव्हिडन्स आहेत किंवा आरोपींचे जे काही जबाब आहेत बंद लिफाफ्यात होते, मागच्या वेळेस दिले गेले नव्हते, जे काही इलेक्ट्रॉनिक असतील किंवा जे काही पुरावे आहेत ते सुद्धा दिले गेले नव्हते। मात्र आता ते सगळे पुरावे आणि जबाब हे आरोपीच्या वकिलाला देण्यात आलेले आहेत। म्हणजे पुढच्या 10 तारखेला खऱ्या अर्थानं वाद प्रतिवाद प्रश्न विचारले जातील, कारण जे काही एव्हिडन्स आहेत, जे काही जबाब आहेत आता आरोपीच्या वकिलांना भेटलेले त्याचा अभ्यास केला जाईल, त्यातून काही प्रश्न निर्माण होतील आणि ते प्रश्न कोर्टासमोर ठेवले जातील आणि त्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत की फिर्यादी आणि आरोपी या दोघांमध्ये युक्तिवाद त्या ठिकाणी सुरू होईल। निश्चित आता थोड्या वेळात उज्ज्वल निकम या ठिकाणी येऊन प्रसार माध्यमांना आपली भूमिका मांडतील। मात्र घटनाक्रम कसा होता, कुणाकुणाची इन्व्हॉल्वमेंट होती, त्यामध्ये वाल्मिक कराडाच्या आवाजाचे सॅम्पल सुद्धा ओळखल्या गेल्याचं युक्तिवादामध्ये उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं आहे। एक बाजू झाली, मात्र दुसऱ्या बाजूचे प्रश्नाची उत्तरं आता पुढच्या 10 तारखेला येतील आणि खऱ्या अर्थाने प्रश्न उत्तरं पुढच्या तारखेपासून सुरू होतील। निश्चितच एकूणच असं म्हणता येईल की त्यावेळेला म्हणजे जी 10 तारीख आहे त्या दिवशी अतिशय महत्त्वाची ही सुनावणी होईल आणि आता प्राथमिक स्वरूपाचा युक्तिवाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे या विषयाची अपडेट आपण घेत राहूया।